नमस्कार. आपली प्रोसेस लांबली आहे हे तर आपल्याला आता माहितीच आहे. हा रिकामा वेळ तुम्ही विद्यार्थी आणि पालक कशा पद्धतीने घालवताय याच्याबद्दल मला काही कल्पना नाही, पण मी हा वेळ अशाच पद्धतीने घालवायचा ठरवला की जरा एकदा खरोखरच या लोकांचे इनटेक काय आहेत, फीज किती आहेत याच्यावरती एक नजर टाकावी की हे सगळं कुठल्या दृष्टीने चाललंय. अर्थात मी माझ्या काळाशी या गोष्टींना कम्पेअर करूच शकत नाही, कारण मी जेव्हा इंजिनियर झालो COEP मधनं, म्हणजे 1983 ते 1987 मी तिथे शिकत होतो, तर आमच्या वेळेला फीज या वर्षाला 400 रुपये होत्या, कारण ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग होतं. आणि त्याच वेळेला हे MIT वगैरे जी प्रायव्हेट कॉलेजेस निघाली होती त्यांची फी 6,000 ते 8,000च्या आसपास होती. असा तो फरक होता. आता सध्याच्या फीजबद्दल जर का बोलायचं झालं तर सध्या COEPची फी सुद्धा ओपन कॅन्डिडेटला 1,36,000 पर्यंत इन टोटल दिसते. आणि त्याच वेळेला जर का आपण PICTची फी पाहिली तर ती 1,20,000च्या आसपासच दिसते. थोडेसे कमी जास्त होतील यावर्षी, पण मला कळत नाहीये की आपण गव्हर्नमेंट कॉलेज किंवा गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी म्हणतोय, तिथलं शिक्षण महाग का? कशामुळे? कोण करतंय हे? का सरकारकडे पैसे नाही आहेत? या सरकारचा प्रश्न नाही आहे, एकूणच सरकारबद्दल मी असं बोलतोय की तुम्ही सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज जी होती आणि त्यामधनं जे मुलांना शिक्षण मिळत होतं आणि जे अतिशय इकॉनॉमिकल शिक्षण होतं असं मी म्हणीन, खूपच स्वस्त होतं, तर ते तुम्ही टाळून थोडं महाग केलं समजू शकतो. पण तुम्ही आता या कॉलेजेसमधनं पण शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडनं पैसे गोळा करणार आहात का? काय चाललंय? कशासाठी चाललंय? म्हणजे जर का प्रायव्हेट कॉलेजची फी COEP पेक्षा कमी असेल तर त्याला गव्हर्नमेंट कॉलेज का म्हणावं हा माझा पहिला प्रश्न आहे. बरं, गव्हर्नमेंट कॉलेज तुम्ही त्याला म्हणता, आमच्याकडे इनटेकमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे आज तागायत ऑल इंडिया कोटा नव्हता. तुम्ही त्याला टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी केल्यानंतर असं झालंय की तुम्ही 20% मुलं JEE वरती भरणार आहात का? मला का याचंच उत्तर पाहिजे. का असं केल्याने काय COEP IIT लेवलचं होणार आहे का? आणि IIT लेवलचं होण्यासाठी तुम्ही काय करताय? COEP मध्ये तुमच्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा इंटेक 300 केलाय तुम्ही, सिव्हिलचा 150, त्याच्यानंतर मेकॅनिकलचा 150. तुमच्याकडे AI म्हणून ब्रांच तुम्ही चालू केली आहे की ज्याचा इंटेक आहे 75, आणि बाकी आमच्या जुन्या इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे या ब्रांचेस आहेत. सरसकट फी 1,36,000. ठीक आहे बाबा, तुम्ही तुमचा टोटल इंटेक 1,175 आहे, ज्यातल्या अर्थात 20% मुलं ही JEE वरनं येणार आहेत. मला पर्पज कळलेला नाही आणि तो कोणी सांगू शकेल असं तर माझ्या समोर आत्ता कोणी दिसत नाही आहे. बरं, तसंही सरकारी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फॅकल्टी मिळायला प्रॉब्लेमच होता, अगदी आमच्या वेळेपासूनही होता, पण तरी होती ती फॅकल्टी खूप चांगली होती आमच्या वेळेला. मी आत्ताची फॅकल्टी कशी आहे याच्याबद्दल मत व्यक्त करणार नाही. तुम्हाला मिळते कुठनं हा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की असा काय पगार आपण COEP मध्ये देत असू की कदाचित इंडस्ट्रीमध्ये जाणारी, IT इंडस्ट्रीत जाणारी लोक सुद्धा तो मार्ग सोडून COEPच्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग AI अशा ब्रांचेसमध्ये शिकवायला येतील. माझ्या पुढचे प्रश्न थोडेसे गंभीर आहेत, तुम्ही विचार केलात तर तुम्हाला कळतील. आणि हाच सगळा मार्ग मला पुढे जेव्हा दिसतोय तर तेव्हा मला असं लक्षात येतं की आपली शिक्षण पद्धती ही थोडीशी चुकीच्या दिशेनेच चालली आहे का काय? सरसकट लोकांनी AI, ML, कम्प्युटर, IT याचे इंटेक वाढवून ठेवलेले आहेत. मला कळत नाही की या AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी नुसत्या हुशारीने काही घडतं का हो?
खूप आणि एकतर ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या एका सब्जेक्टमुळे तुम्ही जो नॅचरल इंटेलिजन्स होता विद्यार्थ्यांच्यातला तो मारूनच टाकायला निघालायत का कोणाला विचारच करू द्यायचा नाही. म्हणजे आपल्याला कोणाला काही प्रश्नच पडले नाहीत तर ह्या सरकारी मंत्र्यांना आणि बाकी सगळ्यांना काही उत्तरं द्यायचं कारणच नाही. तुम्ही सरळ सरळ या ॲडमिशन प्रोसेस डिले केल्याची कारणं काय देता की लोकांना फॉर्म भरता आला नाही, त्यांनी रिक्वेस्ट केली, मला पर्सनल ईमेल केले म्हणून मी वाढवली वेळ. अहो तुम्ही 8 दिवसाची वेळ दिली होती, वाढवलेत आणखी 4 दिवस. किती लोक राहिले होते हो. बरं ज्या काळी हा असा प्रश्न आला होता की खरंच सर्व्हरला प्रॉब्लेम आहे, डॉक्युमेंट्स अपलोड होत नाहीत, तेव्हा त्याचा गवगवा वर्तमानपत्रातनं सगळीकडे खूप मोठा झाला होता. यावर्षी अशी एकही बातमी आलेली नाही. तरी तुम्ही एक्सटेन्शन देताय आणि ती का देताय याच्याबद्दल. आता 24 तारखेला तुम्ही आम्हाला फायनल मेरिट लिस्ट देणार आहात, त्याच्यानंतर आम्ही ऑप्शन्स भरायचे. लोकांना अवाच्या सवा जागा तुम्ही वाढवून दिल्यात. कोणी एकेकाळी मी कॉलेजमध्ये काम करत होतो, मलाही AICTE आणि DTEची प्रोसिजर माहिती आहे की काय काय रिक्वायरमेंट असतात. त्या रिक्वायरमेंट बदलल्यात का असाच मला हल्ली प्रश्न पडतो. जसं तुम्ही VIT कॉलेज जर का धरलं तर VIT कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगचा इंटेक 720 आहे, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा इंटेक 180, IT चा इंटेक 360 आणि VITचा टोटल इंटेक 3720 फर्स्ट इयरचा. मला कळतच नाहीये. जे काही AICTEचे नॉर्म्स आणि बाकी सगळ्या गोष्टी होत्या या आता ॲप्लिकेबल नाही आहेत का कोणी किती जागा घेऊ शकतं. म्हणजे VITच्या सीट्स या जर का MIT WPU जे आहे वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. हो MIT WPU कडे 1470 सीट आहेत त्यांनी दाखवल्यात तरी. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा 600 CSEचा इंटेक आहे. बरं फीस पाहिलं तर MIT WPUची 3,70,000, VITची साधारणतः 2 लाख होते, VIT 1,84,000. कुठल्या बेसिसवर या सगळ्या गोष्टी चालल्यात मला कळत नाही. तुम्ही विचार करा 3720 विद्यार्थी फर्स्ट इयरला जर का घ्यायचे असतील, अगदी आपण साधा आकडा धरू की समजा 3600 विद्यार्थी. अहो मला फक्त विद्यार्थ्यांना अकोमोडेट करायला 60 जणांचा वर्ग म्हटला तर 60 क्लासरूम लागतात. आमचा कॉम्प्लेक्स एवढा मोठा आहे का तुम्ही 2 शिफ्टमध्ये का नाईट शिफ्टमध्ये पण कॉलेजेस चालवणार आहात का तुम्ही ऑनलाईनच चालवणार आहात की विद्यार्थी यायलाच नकोत आपल्याकडे. मला फार प्रश्न आहेत. अर्थात हे सगळे आकडे मी त्या कॉलेजेसच्या वेबसाईटवरनं घेतलेले आहेत, माझ्या मनाचे आकडे नाही. तुम्ही चेक करू शकता, मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत माझ्याकडे. पण आपल्याला या प्रश्नांची उत्तर आणि मग आपल्यासारखी लोक जेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करतो की सगळीकडे AI मला सांगा ड्रायव्हरला खूप डिमांड आहे म्हणून तुम्ही फक्त ड्रायव्हर बनवत बसणार आहात का हो. मग व्हेइकल्स कोणी बनवायचेच नाहीत का. आणि मग व्हेइकल्सच बनवली नाहीत जर का तुमच्याकडे कुठलेही कार स्कूटर बस वगैरे असं काही नसेलच तर हे ड्रायव्हर काय करणार आहेत आणि कोणी बनवायची ती. मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला देतोय. आपल्याला या सगळ्या ह्याच्यामध्ये बाकीच्या इंजिनिअरिंगचे सुद्धा विद्यार्थी तेवढ्याच प्रमाणात बाहेर पडले पाहिजेत हे अजून का पटत नाहीये. आणि हे पटवून द्यायला आपले ही अभियांत्रिकी महाविद्यालय, हे सरकार, हे माहिती आहे उच्च आणि तंत्र शिक्षणाचे मंत्री हे का मागे पडतायत. का हा फक्त धंदा आहे की शिकवून पैसे गोळा करून ठेवायचे. मग कोणी गोळा करत असेल ते आणि मग त्या मुलांना तुम्ही का सांगत नाही. मला फार मोठे प्रश्न येत आहे आणि हे पालकांनी पण समजून घ्यायला पाहिजेत की असं कसं होणार आहे. आणि मग आमची IT इंडस्ट्री बोंब मारत बसते की इलेक्ट्रिक पॉवर फेल्युअर झाला. हो आज झाला तो लोक MSCBच्या लोकांनी दुरुस्त पण केला. अहो पण भविष्यात जर का असा झाला ना आमच्याकडे इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आणि हेच नसतील तर तुमची पॉवर चालू कशी होणार आहे हो. हा विचारच करायचा नाही.
आज हे मेकॅनिकल इंजिनियर आणि बाकी सगळेजण आहेत म्हणून तुमच्या मेट्रो सिव्हिल आहेत म्हणून मेट्रोचं कन्स्ट्रक्शन होत आहे. अजून काही वर्षांनी तुम्ही अशी कुठेतरी मोठा हब तयार कराल IT चा आणि तिथं जायची याची सोय करू शकलो नाही आपण तर काय करणार आहात? हे कुठल्या पद्धतीचं ज्ञान आणि कुठल्या पद्धतीचे विचार लोकांचे चालले आहेत मला कळतच नाहीये. जे लोक नाही म्हणतायत ना आम्हाला कोअर ब्रांचेसला जायचं नाही, जे म्हणजे मेजॉरिटी लोक नाही म्हणतायत, तर याच्यावरती हा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. आणि या सगळ्या ठिकाणी एवढ्या प्रकारात कम्प्युटर, AI, ML, त्याच्यानंतर काय तुमचं डेटा सायन्स अशा ब्रांचेस उघडल्यानंतर यातले तज्ज्ञ लोक तुम्हाला शिकवायला मिळत आहेत का? का तुम्हाला फक्त तेवढा एक ठप्पा त्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर मारायचा आहे की तू असा इंजिनियर आहेस आणि त्याचं त्यांनी पुढे काय होईल ते बघावं? का ज्ञानाला काही किंमतच नाहीये. ज्ञान देण्यालाही हे काय आम्ही ज्याला म्हणायचो की शिक्षण देणं हे खूप पवित्र कार्य आहे, विद्यार्थ्यांनी तेवढ्याच यांनी ते घ्यायला पाहिजे, काही राहिलंच नाहीये का हो आपल्याकडे? विचार खूप त्रासदायक आहे. पालकांनी विचार केला पाहिजे, पालकांनी प्रश्न विचारले पाहिजेत. आपण काल आजच्याच पेपरला आहे की काहीतरी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा काहीतरी संप झाला, ऑल कॅरी करा. अहो का म्हणजे काय चाललंय बरं? हे ऑल कॅरी करा वगैरे हे जे विद्यार्थी आहेत हे पुणे युनिव्हर्सिटीच्या परीक्षेला बसलेले आणि ऑटोनॉमस कॉलेजमध्ये जिथे स्वतःच सिलेबस स्वतःचीच परीक्षा आहे तिथे नक्की काय चालतं याच्यावरती युनिव्हर्सिटीचा कंट्रोल आहे का? खूप प्रश्न आहेत. ही व्हिडिओ सिरीज कदाचित तुमची ॲडमिशन्स होऊन जातील, कदाचित तुमची मुलं BTech होऊन पण जातील, पण हे विषय चालू राहणार आहेत आणि मी बोलत राहणार आहे एवढं नक्की. नमस्कार, धन्यवाद.